नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. या प्रॅक्टिसचा येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला निश्चित फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. ग्लोबल सिटीजन सोल्युशनद्वारे प्रकाशित ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 197 देशाच्या यादीमध्ये आपला भारत 125व्या क्रमांकावर आहे. मागच्या वर्षी याच रँकिंगमध्ये भारत 124व्या स्थानी होता. यंदा एका स्थानाने घसरण होऊन भारत 125व्या क्रमांकावर आला. मित्रांनो, हा निर्देशांक केवळ विजामुक्त प्रवास नाही तर गुंतवणुकीच्या संधी आणि जीवनाचा दर्जा देखील मोजतो. या निर्देशांकाचे 3 स्तंभ कोणते तर एनहान्स मोबॅबिलिटी, क्वालिटी ऑफ लिव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट इंडेक्स हे 3 याचे स्तंभ असून यापैकी एनहान्स मोबॅलिटीला 50% वेटेज आहे तर क्वालिटी ऑफ लिव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट इंडेक्स या दोन्हीला 25% वेटेज आहे. बरं, या ग्लोबल पासपोर्ट इंडेक्समध्ये पहिलं स्थान कोणत्या देशानं पटकावलं तर यात स्वीडन पहिल्या क्रमांकावर असून स्वित्झर्लंड दुसऱ्या, फिनलँड तिसऱ्या, जर्मनी चौथ्या तर नेदरलँड आणि डेन्मार्क हे दोन्ही देश 5व्या स्थानी आहेत. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण इंडेक्स प्रकाशित झालेत. त्यात आपल्या भारताची रँकिंग आपण एकदा पाहून घेऊया. पहा, जागतिक शांतता निर्देशांकामध्ये आपला भारत 127व्या क्रमांकावर आहे. SDG इंडेक्समध्ये 94व्या, जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये 157व्या, जागतिक दहशतवाद निर्देशांकात 13व्या, ग्लोबल AI ब्रेन रेस रँकमध्ये 6व्या, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये 45व्या तर ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2026 मध्ये आपला भारत 32व्या स्थानी आहे. पुढील प्रश्न. 2026 मधील नाटो शिखर परिषदेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? तर मित्रांनो, यंदाची नाटो शिखर परिषद तुर्की या देशात आयोजित करण्यात आली असून तुर्कीमधील अंकारा येथे ही परिषद 7 ते 8 जुलै दरम्यान पार पडेल. 2004 साली इस्तंबूलमध्ये पार पडल्यानंतर तुर्कीमध्ये ही परिषद दुसऱ्यांदा आयोजित होत आहे व यंदाची परिषद नाटो 3.0 या नावाने ओळखली जात असून या परिषदेचं मुख्य उद्दिष्ट काय तर युरोपीय सदस्य राष्ट्रांना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेची अधिक जबाबदारी देणे हे यंदाच्या परिषदेचं मुख्य उद्दिष्ट आहे. नाटो संघटनेविषयी माहिती नोट करून घ्या. नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. याची स्थापना 4 एप्रिल 1949 मध्ये करण्यात आली. याचं मुख्यालय बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे आहे व सध्याचे सरचिटणीस कोण तर मार्क रुटे हे याचे सरचिटणीस आहेत. आणि नाटोचे एकूण किती देश सदस्य आहेत तर नाटोचे 32 देश सदस्य आहेत. बरं, नाटोचा 32वा सदस्य बनलेला देश कोणता याचा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आता हा प्रश्न पहा. 2026च्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये सुवर्ण पुरस्काराने गौरवण्यात आलेला उपक्रम कोणता? तर या 2026च्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारामध्ये ICMR माइंड्स या उपक्रमाला गौरवण्यात आलं. या उपक्रमाला डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सुशासन सुलभ करणे या श्रेणीमध्ये हा सुवर्ण पुरस्कार मिळाला. या ICMR माइंड्सचं फुल फॉर्म सांगायचं झालं तर ICMR मेडिकल इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट सपोर्ट असं याचं पूर्ण स्वरूप असून याचा उद्देश काय तर देशातील वैद्यकीय संशोधन, नवनवीन आरोग्य तंत्रज्ञान व आरोग्य क्षेत्रातील शोधांना डिजिटल माध्यमांद्वारे गती देणे आणि व्यवस्थापन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, यंदा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा 250वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत असून यासाठी एक नेवल कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला व या नेवल कार्यक्रमात भारताचं प्रतिनिधित्व कोणतं जहाज करत आहे हेच आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच INS सुदर्शनी हे जहाज यात भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. हे जहाज 4 जुलै रोजीच न्यूयॉर्क येथे पोहोचलं असून हे जहाज सध्या अमेरिकेच्या इंटरनॅशनल नेव्हल रिव्ह्यू या सोहळ्यात सहभागी झाला आहे. बरं, अमेरिका हा देश कधी स्वतंत्र झाला तर 4 जुलै 1776 रोजी अमेरिका हा स्वतंत्र झालेला आहे. पुढील प्रश्न. 2026च्या ABC पुरुष व्हॉलीबॉल चषक स्पर्धेत 3ऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात भारताने कोणत्या संघाला हरवून ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले? तर या 3ऱ्या स्थानासाठी भारताने बहारीन या देशाला हरवून कांस्य पदक पटकावलं आहे. विशेष बाब म्हणजे यंदाची ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती व भारतात या स्पर्धेचं आयोजन प्रथमच करण्यात आलं होतं व भारतीय संघाने
प्रथमच या स्पर्धेत पदक पटकावलं आहे. ही स्पर्धा यंदा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर गुजरातमधील अहमदाबाद येथील वीर सावरकर क्रीडा संकुलात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं व भारताने या स्पर्धेत कांस्य पदक पटकावल्यामुळे भारत व्हॉलीबॉल रँकिंगमध्ये 60व्या क्रमांकावरून 42व्या स्थानी आला आहे. बरं, या व्हॉलीबॉल चषकाचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर इंडोनेशिया या देशाने दक्षिण कोरियाला हरवून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, आता मध्य प्रदेश या राज्यात दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेपणास्त्र निर्मिती परिसंस्थेची स्थापना करण्यात येत असून ही परिसंस्था कोणत्या कंपनीद्वारे विकसित करण्यात येत आहे हेच आपल्याला या प्रश्नात सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस या कंपनीद्वारे दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेपणास्त्र निर्मिती परिसंस्थेची निर्मिती करण्यात येत आहे. मध्य प्रदेशमध्ये कुठे? तर मध्य प्रदेशमधील शिवपुरी येथे या परिसंस्थेची स्थापना करण्यात येत आहे. अलीकडेच या प्रकल्पाची पायाभरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव व केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते करण्यात आलं. यात एकूण 2500 कोटी गुंतवणूक करण्यात आली असून याचा उद्देश काय? तर भारताचे परकीय देशांवरील अवलंबित्व कमी करणे हा या प्रोजेक्टचा उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच पार पडलेल्या पेरूच्या अध्यक्षीय निवडणुकीचं विजेतेपद कोणी पटकावले? तर या पेरूच्या अध्यक्षीय निवडणुकीत केइको फुजिमोरी या विजेत्या ठरल्या आहेत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांना 50% मते मिळाली असून त्यांनी रॉबर्टो सांचेज यांना हरवत ही निवडणूक जिंकली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सामाजिक आणि राजकीय कर्तृत्वावर आधारित अजिंक्य योद्धा या चरित्रपर पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हे जे अजिंक्य योद्धा पुस्तक आहे हे पुस्तक प्राध्यापक अरुण कनेर यांनी लिहिलं. अलीकडेच या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं असून नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. लक्षात ठेवा, अजिंक्य योद्धा हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आधारित पुस्तक असून याचे लेखक कोण? तर अरुण कनेर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. याआधी सुद्धा काही महत्त्वपूर्ण पुस्तके प्रकाशित झाली होती, ती आपण एकदा रिवाईज करून घेऊया. डॉक्टर दीपक सावंत यांचं क्लायमेट चेंज एक चक्रव्यूह हे पुस्तक प्रकाशित झालं. शुभांशु शुक्ला यांचं द सेकंड ऑर्बिट, सुधा मूर्ती यांचं टाइड्स ऑफ टाइम, शिवराज सिंह चौहान यांचं आपणापन, मनोज नरवणे द क्युरियस अँड द क्लासिफाईड, पी सत्यन द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया, तुषार मेहता द बेंच द बार अँड द बिजार, देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सोप्या भाषेत, कैलास सत्यार्थी करुणा द पॉवर ऑफ कम्पेशन, धीरज काकडिया महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर, तर विष्णुभूषण हरिचंदन यांचं बक्षी जंगबंधू हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. आता हा प्रश्न पहा. स्वित्झर्लंडमध्ये आयोजित अंक्टॅडच्या ग्राहक संरक्षण विषयक आंतरशासकीय तज्ज्ञ गटाच्या 9व्या सत्राचं अध्यक्षपद कोणत्या देशाने भूषवले? तर या परिषदेचं अध्यक्षपद आपला भारत भूषवत आहे. ही परिषद स्वित्झर्लंडमधील जिनोवा येथे 6 जुलैपासून सुरू झाली असून 8 जुलैपर्यंत ही परिषद चालेल व या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व कोण करत आहे? तर निधी खरे हे या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक प्राणीरोग प्रतिबंधक दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक प्राणीरोग प्रतिबंध दिन आहे हा दरवर्षी 6 जुलै रोजी साजरा केला जातो. व हा दिवस 6 जुलै रोजीच का साजरा केला जातो? तर 6 जुलै 1885 मध्ये लुई पाश्चर यांनी रेबीजसाठी जगातील पहिली लस कुत्र्याच्या चाव्यावर यशस्वीपणे वापरली. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस जागतिक प्राणीरोग प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, काही वन लाइनर सुद्धा नोट करून घ्या. नवीनतम ICC T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजाच्या क्रमवारीत जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज कोण ठरला? तर ईशान किशन हा आता जगातील अव्वल क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 ते 11 जुलै या काळात कोणत्या देशांना भेट दिली? तर इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांना ते या काळात भेट देत आहेत. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर सहकार मंत्रालयाची स्थापना जुलै 2021 मध्ये करण्यात आली असून यंदा या मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्षे पूर्ण झाली आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा करणारे नेमार ज्युनियर हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर ते ब्राझील या देशाचे खेळाडू आहेत व आता त्यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. भारताच्या पहिल्या खाजगी कक्षीय रॉकेट विक्रम-1च्या पहिल्या उड्डाण मोहिमेचं नाव काय? तर याच्या पहिल्या उड्डाण मोहिमेला मिशन आगमन असं नाव देण्यात आलं आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा.
कोणतं राज्य हे व्यापक AVGC XR धोरण जाहीर करणारं देशातील पहिलं राज्य ठरलं? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.